आता ही दरवर्षी वारी होते, पण ही नेमकी सुरू कधीपासून झाली? म्हणजे याची सुरुवात कशी झाली आणि कोणी केली? का हे असंच पिढ्यानपिढ्या चालत आलंय? हो. आता साधारणपणे माझ्या मते वारीला 850 ते 900 वर्षांच्या पेक्षा जुना इतिहास आहे. खूप पूर्वी, म्हणजे असं म्हणतात की ज्ञानेश्वर महाराजांच्या पणजोबांच्या पासून ही वारी सुरू आहे. म्हणजे 800-900 वर्षांपूर्वी सुरू झाली, पण जो संघटित आकार त्या वारीला मिळाला ना, तो साधारणपणे 17व्या शतकामध्ये आत्ताचं जे स्वरूप आहे तशा प्रकारचं संघटित रूप वारीचं साधारण 17व्या शतकामध्ये आलं वारीला. पण मग हा आकार कोणी दिला? त्याचं असं झालं की तुकाराम महाराजांचे जे धाकटे सुपुत्र होते नारायण महाराज, त्या नारायण महाराजांनी ही आत्ताची जी सुरू आहे तशा पद्धतीची पालखी आणि वारी सुरू केली. साधारणपणे 1685 मध्ये ही वारी नारायण महाराजांनी सुरू केली. त्यांनी असं केलं की देहूहून पालखी निघाली, ती आळंदीला गेली आणि आळंदीहून पुणे मार्गे मग पंढरपूरला ती वारी जायला लागली. आणि मग तिचं हळूहळू स्वरूप मोठं होत गेलं, एक एक पालखी येऊन त्याला जोडली जायला लागली. पुढे मग 1832 मध्ये शिंदे सरकारच्या काळात हैबत बाबांनी या सगळ्या वारीला लष्करी शिस्त आणली. तेव्हापासून ही शिस्तीत वारी अगदी सुरू झाली. वाव, म्हणजे आपण ज्या आता वारीतली शिस्त बघतो त्यामागे 350 वर्षांची सातत्यपूर्ण प्लॅनिंग आहे. हो, आणि 800-900 वर्षांमध्ये मूळ गाभा मात्र या वारीचा हरवलेला नाही. 800-900 वर्ष चालणारी परंपरा त्याच पद्धतीने अजूनही सुरू आहे. तिचं पावित्र्यही त्याच पद्धतीने राखलं जात आहे. हे जगातलं कदाचित एकमेव उदाहरण असेल.